1520 साल दख्खनची भूमी अस्थिर होती. बहमनी सल्तनत तुकडे तुकडे झाली होती आणि त्या राखेतून उभ्या राहिलेल्या सुलतानशाही राजांमध्ये सत्तेसाठी तीव्र चढाओढ सुरू होती. विजापूरच्या गादीवर बसलेला इस्माईल आदिलशाह रायचूरच्या सुपीक दोआबर आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी प्राणपणाने झटत होता. कारण कृष्णा आणि तुंगभद्रा नद्यांमधील तो प्रदेश केवळ जमीन नव्हता, तो संपत्ती, सत्ता आणि दख्खनवरील अधिकाराचे प्रतीक होता. याच काळात तुंगभद्रेच्या काठावर वसलेले विजयनगर साम्राज्य आपल्या वैभवाच्या सर्वोच्च शिखरावर पोचले होते. हंपीच्या भव्य बाजारपेठा, रत्नजडित देवळे, सुवर्णमंडित राजवाडे आणि शिस्तबद्ध सैन्य पाहून परकीय प्रवासी थक्क होत असत. त्या साम्राज्याचा अधिपती होता पराक्रम, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वास यांचा संगम असलेला कृष्णदेवराय, ज्याच्या मनात रायचूर परत मिळवण्याची ज्वाला आधीपासूनच धगधगत होती. कृष्णदेवरायाने एक सबब पुढे केली. त्याच्या राज्यातील एक व्यापारी आदिलशाह प्रदेशात पळून गेला असून त्याचा हिशेब चुकता करणे हे आपले कर्तव्य आहे. पण सर्वांना ठाऊक होते की हा केवळ व्यापाराचा प्रश्न नव्हता, तो स्वाभिमान, प्रतिष्ठा आणि सीमाविस्ताराचा प्रश्न होता. दख्खनमध्ये आता एक प्रचंड वादळ उठणार होतं. आदिलशहाने रायचूर किल्ला अभेद्य बनवला होता. भक्कम तटबंदीवर सुमारे 200 मोठ्या तोफा बसवण्यात आल्या होत्या. असंख्य बंदुका सज्ज होत्या. हजारो शिबंदी, घोडदळ आणि हत्ती तैनात होते. किल्ल्याची रचना अशी की समोरून हल्ला करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे. परंतु कृष्णदेवरायाने आपल्या सैन्याची प्रचंड फौज उभी केली. 50,000हून अधिक पायदळ, हजारो घोडेस्वार, प्रशिक्षित धनुर्धारी आणि बलाढ्य तोफखाना आणि रायचूरच्या दिशेने कूच केली. रणशिंगे वाजली, धूळ उडाली आणि दोन्ही बाजूंनी लढाई पेटली. तोफांचे आवाज आकाश फाडत होते. तलवारींची टक्कर ठिणग्या उडवत होती. सैनिकांचे प्राण रणभूमीत अर्पण होत होते. दिवस-रात्र चाललेल्या या संग्रामात रायचूरचा परिसर रक्ताने माखला होता. तरीही विजयनगरचे सैनिक मागे हटले नाहीत. कृष्णदेवराय स्वतः रणांगणात उपस्थित राहून सैन्याचा आत्मविश्वास वाढवत होता. त्याच्या उपस्थितीने सैनिकांमध्ये नवचैतन्य संचारत होते. एक निर्णायक क्षणी आदिलशहाचा सेनापती तटबंदीवरून परिस्थिती पाहण्यासाठी पुढे आला आणि विजयनगरच्या सैनिकाच्या गोळीने त्याचे मस्तक उडाले. हा क्षण आदिलशाही सैन्यासाठी मोठा मानसिक धक्का ठरला. गोंधळ उडाला, मनोबल खचले आणि विजयनगरच्या सैन्याने किल्ल्यात घुसखोरी केली. अखेर रायचूरचा किल्ला कृष्णदेवरायाच्या ताब्यात आला. आदिलशाह पराभूत झाला. आता त्याच्यासमोर तहाशिवाय पर्याय उरला नव्हता. त्याने दूत पाठवून समझोत्याची भाषा केली. परंतु कृष्णदेवरायांनी स्पष्ट संदेश दिला. इस्माईल आदिलशाह स्वतः येऊन त्याच्या पायांना वंदन करतील तरच त्यांच्या अटी मान्य केल्या जातील. काही समकालीन कथांमध्ये या वंदनाचा उल्लेख पायांचे चुंबन असा केलेला आढळतो. तो त्या काळातील राजकीय अपमानाचे प्रतीक मानला जातो. हा केवळ वैयक्तिक सूड नव्हता,
तो संपूर्ण दख्खनला दिलेला संदेश होता. विजयनगरचे सामर्थ्य सर्वोच्च आहे. आदिलशहा संतापला, पण परिस्थिती त्याच्या हातात नव्हतीच. समोर जाऊन अपमान पत्करावा की पराभव मान्य करून अस्तित्व वाचवावे, या द्विधा मनस्थितीत तो सापडला. शेवटी त्याने थेट समोर न येण्याचा मार्ग निवडला. कृष्णदेवरायाने आपल्या विजयाची तिवंडी संपूर्ण दख्खनमध्ये पिटली. विजयनगरचे साम्राज्य अधिक बळकट झाले. त्याच्या कीर्तीचा झेंडा उंचावला. या विजयामुळे त्याला यवनराज्य स्थापनाचार्य ही पदवी मिळाली, कारण पुढे त्याने राजकीय संतुलन राखण्यासाठी बहमनी सुलतानला गादीवर बसवण्यात मदत केली. रायचरचे युद्ध हे केवळ एका किल्ल्याचे जिंकणे नव्हते, ते दक्षिणेतील शक्तिसंतुलन बदलणारे युद्ध होते, हे त्याने दाखवून दिले की हंपीचा सम्राट केवळ वैभवाचा अधिपती नव्हता, तो रणांगणातही अजेय होता. दख्खनच्या इतिहासात हा प्रसंग स्वाभिमान, पराक्रम आणि साम्राज्याच्या सर्वत्वाचे प्रतीक बनला, ज्याने पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आणि इतिहासात अजरामर ठरला. अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला फॉलो करा. आपण याचा पार्ट 2 उद्या पाहूया.